आले किती गेले किती, हे वर्षानुवर्षे संसार बायको ठीक आहे, नसेल रस. मुलं आहेत ना, नुसती आहेत असं नाही, लाघवी आहेत. उर्मिलाचं वाक्य संपता संपता अंजू पुन्हा आली. उर्मिलेच्या पाठीवर डोकं घसत आणि मग खांद्यावर टेकवीत ती म्हणाली, मावशी मला झोप येत नाही. तुम्ही दोघं मगाशी छान झोपला होतात ना? मनीषाने विचारलं. मी नुसती पडले होते, बाबांची वाट बघत होते. मला पेपर चांगला गेला हे त्यांना सांगायचे होते. आमची परीक्षा असते तेव्हाही बाबा भेटत नाहीत. तुझी तक्रार मी नक्की त्यांना उद्या सांगेन. तू आता झोप. मला जरा मावशीबरोबर बोलू दे ना, मनीषाने जाणीवेने विनवीच्या स्वरात सांगितले. अंजू समजुतीने झोपायला गेली. आता सारबासारबी करायला, सुखी संसाराचं चित्र रंगवायला सवडच नव्हती. अंजू जाता क्षणी मनीषा सांगू लागली, सुरुवातीला आमचे खूप संघर्ष झाले. मुलं झाल्यानंतर ते बदलतील असं वाटत होते. तो अंदाजच ठरला. स्वभावात बदल होणार नाही, त्यांचे आनंद वेगळे आहेत हे ध्यानात आल्यापासून मी गप्प बसायला लागले. पण त्यांनीच जन्म दिलेल्या छोट्या जीवांना काय सांगायचं? ह्या वयातली मुलं त्यांना नंतरच्या आयुष्यात पुन्हा पाहायला मिळणार आहेत का? बाहेरच्या जिन्यासमोर दारातून वारं चांगलं येतं म्हणून नीलम दार उघडं ठेवून कोणतं तरी साप्ताहिक वाचत होती. सिलिंग फॅनचा हवा कापल्याचा जो आवाज येतो त्यानंही शिनवटा येतो. कामात व्यग्र असताना ते जाणवत नाही. मन उदास असलं म्हणजे सुखद वाटा वरवंटा गेला, पण मिक्सरचा आवाज सहन होत नाही. टीव्हीवरच्या मिक्सरच्या जाहिरातीत चमचमीत खाद्यपदार्थांनी भरलेल्या रंगबिरंगी डायनिंग टेबल, तोंडाला पाणी सुटलेला परिवार आणि 2 मिनिटात सगळं तयार असं म्हणत हात पसरून नाचणारी गाईन सिल्कमधली छबकडी दाखवली की व्यापाऱ्याचं काम होतं आणि सरकारी तिजोरी 40-40 सेकंदांनी फुगत जाते. त्या सटवीला मिक्सरची भांडी स्वच्छ करताना दाखवा आणि हिंमत असेल तर वॉशर बसवूनही मिक्सरमधून ओघळणाऱ्या धारा दाखवा. एकाही कंपनीचा मिक्सर विकला जाणार नाही. तसंच स्वयंपाक करताना गार्डन सिल्क वापरणाऱ्या त्या सटवीला ती साडी स्वतःच्या पैशांनी विकत घ्यायला लावा. मग ती बया नाचते की ती साडी सांभाळते ते बघू. फटकन येणाऱ्या गॅसच्या शेगड्या आल्या तर गॅस लायटर टिकत नाही. क्रिस्टल असं निव्वळ नाव देऊन त्याचं स्फटिक होत नाही. स्फटिकासारखं निर्मळ मन लागतं. मग कोणतीही वस्तू मार्केटमध्ये विका, ती मग जाहिरातीशिवाय खपेल. माझ्या चांदण्यात फिरा, ते मन प्रसन्न करणारं आहे. हे चंद्राला सांगावं लागत नाही. आपणच मन प्रसन्न होता क्षणी हात जोडतो. आपला देश असाच. आणि जोपर्यंत विषाच्या बाटलीवर अमृताच्या चिठ्ठ्या चिकटवून व्यापारी जनतेच्या जीवाशी खेळत आहेत आणि राजकारत्यांना पानपराग रंगतोय, तोपर्यंत असंच चालणार. शम्मी कपूरनं वाटेल ते करावं, त्याला स्टेटस आहेच कुठे. पण अशोक कुमार, दादा मुनीसुद्धा विकले जावेत. नीलमचं मन आज भरकटलं होतं. हातात साप्ताहिक होतं पण मजकूर कळत नव्हता. ती पानं उलटीत होती. पुन्हा कोणत्या तरी कुकिंग रेंजची जाहिरात आली आणि नीलमला अकारण आजीची आठवण आली. आजीने कधी गॅस वापरला नाही, तिचा स्टोव्हवर विश्वास, पण तिची वेगळी व्यथा. रॉकेलमध्ये पाणी मिसळताच हे चित्र गाराणे. मग ती सांगायची, माझ्या आईनं कधी स्टोव वापरला नाही, चुलीवर जास्त भरवसा. पणजी तरी सुखी होती का? नाही, लाकडंही ओली मिळायची. संसार सुखासाठी करावा तर तो दुःखाने व्यापलेला. मॉडर्न सवयी कराव्या तर गैरसोयी. सोयीची किंमत जाहिरातींच्या खर्चासकट भरूनही वर मनस्तापाचं व्याज भरायचं. कुणी? फक्त बायकांनी. का तर संसार सुरक्षितता देतो आणि नवरा प्रेम देतो. नीलमचं लक्ष दारात उभ्या असलेल्या एका स्त्रीकडे गेलं. ह्याला निसर्गदत्त सौंदर्य म्हणतात. साधी वेणी, लिपस्टिक नाही की कोरलेल्या भुवया नाहीत. साडी साधी पण नीटनेटकी. पौर्णिमेचा चंद्र दारात उभा आहे असं नीलमला वाटलं. ही बया काय विकायला आली? ती जे नाव घेईल ती वस्तू कालच घेतली म्हणून सांगायचं. आपण नीलम कुंटे का? हो, मी उर्मिला सौमित्र. आपल्या कारखान्याचा फोन आला होता का? नाही बाई. उर्मिलेचा चेहरा चिंताग्रस्त झाला. आता तर या सविस्तर काय ते सांगा. कारखानीस कोण?
आर्किटेक्ट. तुमच्या सदनाची रचना त्यांनीच केली असं कानी आलं. नीलमला गंमत वाटली. ती हसून म्हणाली, बरोबर. कारखानदारांनी तुमच्या घराचं डिझाईन केलं आहे का? नाही, त्यांचा आणि माझ्या वडिलांचा जुना स्नेह. मी भडोच्याला असते. मुंबईत प्रथमच आले आणि ठाण्याची तर मला काहीच माहिती नाही. कळवा कुठे आहे? इथून रिक्षाने जाता येतं? मला कारखानदारांनी तेच सांगितलं. तेवढ्यासाठी तुम्हाला ते फोन करणार होते. अहो, आमचे ठाण्याचे फोन काही विचारू नका. आमचा हा फोन तर विकतच आहे. गेला महिनाभर ह्याची बेल एखादा टिंब द्यावं तशी वाजते. आपण फोनजवळ असतो तरच समजतं, तेही घारीसारखं झडप घातली तरच. परवा माझ्या मैत्रिणीने ठाण्यात पोस्टकार्ड पाठवून मला कळवलं, मी तुला फोन करणार आहे, फोनजवळ थांब. उर्मिलाला गंमत वाटून तिने टाळी वाजवली आणि मग अशा अर्थानं पाहिलं. मी पण फोनजवळ उभी. तिचा फोनचा पत्ता नाही. पुन्हा पत्र वाचलं तर पत्रच मला तारखेनंतर 13 दिवसांनी मिळालं होतं. टेलिफोन निगम आणि पोस्ट खातं दोन्हींचं 13वं केलं आणि गप्प बसले. उर्मिला पटकन म्हणाली, सुवासिनींनी स्वगृही असं अमंगलसूचक बोलू नये. जाऊ दे, मी तुमच्यासाठी काय करू? कारखानदारांनी मला इथपर्यंत सोडलं आणि ते मुलुंडला मीटिंगला गेली. मीटिंगनंतर पार्टी आहे. काक असं कायसं म्हणत होते. कॉकटेल? हां, तेच. देवाजींनी हे नाव कसं माहिती? नीलम काही बोलली नाही. कारखानेच पार्टी संपल्यानंतर न्यायला येतो म्हणाले, पण आता फोन तो तसाच आहे. कारखानदारांनी केलाही असेल. त्यांचा ऑफिसला ऑपरेटर वैतागला असावा. MTNL म्हणजे माझा टेलिफोन नाही लागत. उर्मिला मनापासून हसली. तिच्या प्रतिसादाने नीलमचं मळप दूर झालं. ती पुढे म्हणाली, टेलिफोन निगमची येलो पेजेसची टिमकी ऐकत राहायची. अर्ध पानं जाहिराती पाहून चेहरा पांढरा पडतो म्हणे येलो पेजेस. त्या जाहिरातीचे पैसे आम्ही ऑनरेबल कस्टमर्स भरतो. तेव्हा फोनच राहू दे, आपण चहा घेऊ. मी कळव्याचं काम करून येते अगोदर. मला जरा तेवढी माहिती द्या. नीलम उर्मिलाबरोबर बाहेर पडले. तिने एक रिक्षा थांबवली आणि उर्मिलेला एका बाजूला घेऊन तिने सांगितलं, आपण जरी नवख्या असलो तरीही चेहऱ्यावर तसं दाखवायचं नाही. कळव्यात पोहोचलेत की तुम्हाला जिथं जायचं आहे. माझ्या आत्याकडे तिने नवं घर घेतलंय, पत्ता दिलाय. त्यातून घर नाही सापडलं तर ही रिक्षा सोडू नका. तशाच परत या, म्हणजे माझं घर पटकन मिळेल. मला तुम्ही आवडलात. मी बरोबर यायला हवं, पण नाही, तशी आवश्यकता नाही. मी जाईन एकटी. आत्यानं सोडलं नाही तर उद्या कारखानदारांनी गाडी मागवेल. 9:30च्या सुमारास उर्मिला जेव्हा परत आली तेव्हा अभिजितचा 3रा पेग चालला होता. नीलमने ओळख करून दिली. नमस्कार, मी अभिजित. कंपनी देणार का? मी घेत नाही. तुम्ही नीलमच्या जातीतल्या म्हणजे एकदा घेऊन बघा, सगळं दुःख विसराल. उर्मिला हसत म्हणाली, सकाळ होईपर्यंत ना. अभिजित म्हणाला, आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी तात्पुरत्या असतात, म्हणून तर रोज प्यावं लागतं. जेवायला कधी येताय? मध्येच नीलमनं विचारलं. आज तुला कंपनी आहे, तुम्ही जेवून घ्या. माझं झाकून ठेव. जेवण झाल्यावर गप्पा माराव्यात वाटल्यास तर वेलकम. निंदा गेम खेळायचा असेल तर नो प्रॉब्लेम. निंदा गेम? उर्मिलाने आश्चर्याने विचारलं. इतका मतलब नवऱ्याबद्दल सुखसंवाद करणं. तुम्ही त्यांचं ऐकू नका, आपण आत जाऊ. हे पण कधीपासून? जेवताना उर्मिलाने विचारलं. 8 वर्ष झाली. काही तसंच कारण, मूल होत नाही म्हणून. हेच कारण असेल तर तुम्हीही घ्यायला हवी. करतात आग्रह, मी ऐकत नाही. ह्यापेक्षा एखादा छंद, त्यात कष्ट आहेत, आनंद नाही. मग लोकांची सहानुभूती मिळणार नाही. आता कसं पुरुष असून धक्का पेलत नीलमला काही आहे का बघा असं कानावर आलं म्हणजे ते श्रेष्ठ ठरतात ना. त्याऐवजी तुम्हाला घेऊन नातेवाईक मित्र यांच्याकडे जावं, सहल काढावी. घरी एकट्या असतात. मग कामावरून आल्या तरी मी कायम एकटी असते. आज तुम्ही आलात, मला आवडलात. बंद आहे म्हणून टेलिफोनचे आभार मानले पाहिजे. नका, तसं करू नका. फोन बंद पडल्याचा आनंद झाला तर त्याचं बिलही पाठवतील.
उर्मिला आली आणि गेली हे मनीषा कधीच विसरली. मुलं क्वचित मावशीची आठवण काढीत, पण तेवढ्यापुरतेच. उर्मिलेचं अचानक पत्र आलं. तिने मनीषाचे आभार मानले होते. तिचं वाशीचं काम झालं ते मनीषाच्या सहकार्यामुळे. तिने सेंटरमध्ये डिनर ठेवलं होतं. मनीषाने यायलाच हवं असं तिचा हट्ट होता. उभ्या आयुष्यात पुन्हा भेट होईल की नाही सांगता येत नाही, तेव्हा यायलाच हवं. ह्या वाक्याने पत्राचा शेवट झाला. सेंटरमध्ये कोणत्या हॉलमध्ये जायचं हा मनीषाला प्रश्न पडलाच नाही. उर्मिला सौमित्राच्या अतिथी आणि त्यांच्यासमोर दालनात नवा असा फलक तळमजल्यावर काउंटरपाशीच झळकत होता. आपल्या एकटीसाठी उर्मिलाने इतकं का करावं असा विचार करीत मनीषा लिफ्टकडे वळाली. तिने हॉलमध्ये प्रवेश केला. 8-10 जणींसाठी टेबल सजवून सज्ज होतं. प्रत्येकीचं नाव त्या खुर्चीसमोर झळकत होतं. ग्लासात पांढरे शुभ्र नॅपकिन मोर पिसासारखे खोचले होते. फ्लावर अरेंजमेंट तर नजर फिरवणारी होती. वसंतराव देशपांड्यांचं बगळ्यांची माळ जीव कासावीस करीत होती. ह्याच गाण्यासाठी वसंतरावांचा जन्म झाला होता असं मनीषाला नेहमी वाटायचं. एखाद्याचं गायकाचं आर्त उत्कट जखमी सूर ती माळ किती उंच नेऊ शकते ते फक्त त्या गाण्यात कळतं. कवी अनिल आणि वसंतराव दोघांनाही चरण स्पर्श करायचं राहून गेलं. उर्मिलानं स्वागत केलं. बसा, सगळ्या जमल्या की परिचय करून देईनच, पण ह्याचा अर्थ तोपर्यंत एकमेकीत बोलायचं नाही असं नाही. आपली खुर्ची ओढून घेत मनीषा शेजारच्या बाईंना म्हणाली, मी मनीषा देऊसकर, मी विभावरी रानडे. कुठे राहता? चिंचवडला. चिंचवडून खास पार्टीसाठी आलात? माझं माहेर मुंबईचंच. मी माहेरी पळण्यासाठी निमित्त शोधत असते. पण ह्या वेळेला उर्मिलेनं भुरळ घातली. ती वेगळीच वाटते. इतकं नक्की? तिसऱ्या बाईनं न राहून मध्येच बोलायला सुरुवात केली. सौंदर्य अनेक जणींपाशी असतं. उर्मिलेपाशी एक तेजस्वी पण आहे. अगदी मनातलं बोललात. तुम्ही मुंबईतल्या ना? मी नाशिक रोडला राहते. उर्मिला चंद्रपूरहून आली. चंद्रपूर? अय्या, मला सांगितलंच. मला म्हणाली बिकानेर, मला अमरावती. आणखी एक जण म्हणाली. तोपर्यंत इतक्या खुर्च्या भरल्या होत्या. उर्मिला वेटरशी बोलण्यात दंग होती. तेवढ्यात हॉटेलच्या स्टुअर्डने तिला बाहेर बोलावलं. सगळ्या जणी मग एकत्र जमल्या. कुणीतरी म्हणालं, ती आता इथं नाही, तोपर्यंत पोलिसाला फोन करूया का? तिने तुमच्या आमच्यापैकी कोणाला फसवलं का? गावाची नावं वेगवेगळी सांगितली ना? त्यानं आपल्याला काय नुकसान झालं तर नाही झालं. तिनं काही चोरलं नाही, लुबाडलं नाही. शिवाय आज एवढी जंगी पार्टी देते आहे. तिच्यावर कोणता आरोप ठेवायचा? त्या कुणाबाईचं बोलणं आत उर्मिला आली आणि म्हणाली, तुमच्या सगळ्यांच्या घरी एक एक रात्र राहून तुमच्या संसारातल्या व्यथा ऐकल्या. हा गुन्हा असेल तर तो मी जरूर केला आहे. तुम्ही पोलिसांना जरूर फोन करा, पण त्यापूर्वी हा मेजवानीवरचा कार्यक्रम हसत खेळत होऊ द्या. आपली खरोखर पुन्हा भेट होणार नाही तेव्हा. उर्मिला, तू जे आम्ही बोलतो ते विसर. तू आणि मी एक रात्र जिव्हाळ्याने बोललो. ती रात्र मी कधी विसरणार नाही. माझ्या माहेरच्या माणसांपासून मी माझी संसार गाथा लपवत होती. आतल्या आत मी कुडत होती, सारखी आजारी पडत होती. पण त्या रात्रीनंतर माझी अमृतांजनाची बाटली सुटली. जिने पोलिसांचा प्रस्ताव मांडला होता ती पटकन म्हणाली, आय प्लीज गिल्टी. सगळ्यांना बसायची विनंती करून उर्मिला म्हणाली, तुमच्यापैकी कोणाचंही काहीच चुकलं नाही. मी जर माझ्या सौंदर्याच्या जोरावर क्षमा असावी. मी माझी स्तुती करते. एकीला न राहून ती म्हणाली, तू मला हिप्नोटाईज केलंस. उर्मिला गोंधळली. नीलमने खुलासा केला, म्हणजे मोहिनी घातलीस? संमोहित म्हणतात तसं माझं तेच झालं. उर्मिलाने प्रारंभ केला. माझ्या सौंदर्याच्या आणि मार्दवतेच्या आधारानं तुम्हाला जिंकल्यानंतर मी काही धन उसनं मागितलं असतं, चोरलं असतं तर तुम्ही गप्प बसल्या असतात. शेजारणीजवळ चर्चा केली असती, क्वचित नवऱ्याला सांगितलं असतं. आपण अजागोळ्यासारखे फसलो कशा असं म्हणत तुम्ही माझ्या बाबतीत मौन बाळगलं असतं.
कदाचित वाचकांच्या पत्रव्यवहारातून इतरांना सावध नाही ग उर्मिला, हे सगळं स्वाभाविक आहे. सध्याच्या या परिस्थितीत बनवाबनवीच्या राजवटीत एक बाई संबंध नसताना चांगली वागते ह्यावर विश्वास बसणं अशक्य आहे. आम्हाला हल्ली चांगुलपणामागे योग्य कारण हवं असतं. इतका आमचा त्याच्यावर स्वातंत्र्य मिळाल्यापासून विश्वास उडाला आहे. तुमचं काहीही चुकलं नाही उर्मिला, मी सगळं सांगणार आहे, सविस्तर बोलणार आहे. तुमच्या घरातून मी एक रात्र मुक्काम केला. तुम्हा सगळ्यांच्या एकमेकांशी परिचय नाही हे मला माहिती आहे. म्हणूनच मी कुणाच्या संसारात काय पाहिलं त्यांची नावं सांगणार नाही. व्यक्तीपेक्षा वृत्ती महत्त्वाची. मी तुमचे संसार पाहिले आणि व्यतीत झाले. कुणाच्या वाटेला सोमरसाचं यथेच्छ सेवन करणारा पती, कुणी शेअर्सच्या मागे, काही न फक्त युनियनचा वेळ, फोनवर 20-20 मिनटं चर्चा, ऑफिसातून घरी पोहोचेपर्यंत तासाभरात असं काय घडलं की पुन्हा त्याच विषयावर फोनवर बोलावं, मला कळत नाही. जीवनावश्यक गरजा भागल्या, भरपूर पैसा आहे तिथे शांती असावी. मला तर सुबत्या आणि स्थैर्य ह्याच व्याधी वाटायला लागल्या. फक्त एकाच घरी मी पाहिलं की त्या नवऱ्याला दांडगा उत्साह आहे. कधी एकदा सगळं बायकोला सांगता येईल ह्याबद्दल कासावीस आहे, तर तिथं त्या बाईलाच नवऱ्यात रस नाही. नवरा बोलायला आतुर तर तिला झोपायची घाई. मग तो पहाटे 3 पर्यंत मलाच सगळं सांगत राहिला. चित्राने शुष्क स्वरात सांगितलं. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून आमचे साहेब रात्री 1 वाजता आले. सगळ्या आयुष्याची इति कर्तव्यता सोशल वर्कमध्ये, त्यात बाधा होऊ नये म्हणून चिरंजीवाची रवानगी पाचगणीच्या शाळेत, त्याच्यासाठी जीव टाकला. ती माणसं जेव्हा उलटली तेव्हा ते सावध झाले, पण तोपर्यंत मध्ये 11 वर्ष गेली. मी प्रतीक्षा करून संपूर्ण कोरडी झाली. तेव्हा त्यांना वाटलं बायकोवर अन्याय झाला. मलाच रस राहिला नाही. उर्मिला, तुला आमच्या सगळ्यांची ओळख व्यथेसकट झाली. तुझी आम्हाला काहीच माहिती नाही. आमच्यापैकी प्रत्येकीला तू वेगवेगळ्या गावांची नावं सांगितली. आता सगळ्यांना जे काय आहे ते सांगून टाक बरं. हां, सांगायचं. उर्मिला सौमित्र म्हणजे नक्की तुम्ही कोण? मी खरोखरची उर्मिला, कौसल्या, कैकई, सुमित्रा ह्या 3 सासवांची सून, पतिदेव लक्ष्मण यांची पत्नी. सगळे अवाक झाल्या. मी एक उपेक्षित स्त्री, रामायणकरांनी गृहीत धरलेली एक व्यक्ती. लक्ष्मणाची उर्मिलेशी विवाह झाला ह्या एका विधानापलीकडे उर्मिलाचं अस्तित्वच नाही. लक्ष्मणाच्या मागे 14 वर्ष उर्मिलाने कशी काढली ह्याचा पुसट उल्लेखसुद्धा नाही. अगदी खरं, ती बिचारी एकटी, त्यात भर म्हणजे 1 नव्हे 2 नव्हे तर 3 सासवा. आम्हाला एकीला तोंड देताना नाकात दम येतो. त्या तिघींनी तुला सवकी परो केलं असेल. तसं नाही झालं. नवल नाही ते स्वाभाविक आहे. दुसऱ्याचा छळ करण्यासाठी स्वतःचं आसन स्थिर लागतं. निरुद्योगी आणि स्वास्थ्य लाभलेली व्यक्तीच उपद्रवी बनते. मामांजीच्या निधनामुळे माझ्या 3 सासवा दुःखी होत्या. मग माझा छळ त्या कधी करणार? वाल्मिकींनी मला अस्तित्वच ठेवलं नाही. उर्मिला कधी मेली ह्याचा सुद्धा निर्देश नाही. आज मला तुमच्याकडे पाहिल्यावर, सगळ्यांच्या संसारात राहिल्यावर समजतं उर्मिला अमर आहे. आपण सगळ्या लक्ष्मणाच्या बायका. आमचा लक्ष्मण रामाच्या मागोमाग गेला. तुमच्या सगळ्यांचे लक्ष्मण त्यांना ज्यांच्यात राम वाटतोय त्याच्या मागे ते धावत आहेत. चित्र, तुझं काहीच चुकलेलं नाही. 14 वर्षांनी लक्ष्मण जेव्हा वनवासातून परत आले तेव्हा प्रतीक्षा करून मीही तुझ्यासारखीच आटून गेले होते. स्त्रियांचं असंच होतं, त्या आटून जातात, विटून जात नाही. म्हणून लौकिक अर्थानं संसार चालू राहतो. वाल्मिकींना दोष देण्यात अर्थ नाही. ते खरे द्रष्टे आहेत. उर्मिला फक्त जन्माला येते आणि तिचा विवाह होतो. संसार होईलच ह्याची शाश्वती नाही. राम आणि लक्ष्मण ह्यांना काही ना काही विहित कार्य होते. ते कार्य सफल झाले. दोघांच्या जीवनाची अखेर कशी झाली त्याचा निर्देश आहे. ज्यांना आयुष्यात जगण्यापलीकडे प्रयोजनच ठेवलेलं नसतं अशा माणसांची जयंती आणि पुण्यतिथी कोण लक्षात ठेवतो? तरीसुद्धा लक्ष्मणानं तुमचा विचारही करू नये. सत्कार्य आणि संसार यात सत्कार्य श्रेष्ठ. राजवैभव सोडून रानोमा हिंडणं, तारुण्यात
स्त्री सुख डावलणं हे सगळं सोपं नव्हतं. तुम्हा सगळ्या जणींचे लक्ष्मण केवळ स्वतःचाच जीव रमवत आहेत, म्हणूनच वाटतं उर्मिलेला मरण नाही. हे असले सगळे पुरुष मग लग्न तरी का करतात? त्याला पर्याय नाही म्हणून. आपण सांकेतिक पद्धतीवरच जगतो आणि आत्ताचे दिवस त्याला पर्याय नाही. आणि प्रत्येकाचं आयुष्य आनंद आणि शांती यांचा बळी देऊनच सगळे घालवत आहेत. मुलं 3 वर्षाचे झाले रे झाले की त्याला शाळेत अडकवायचं. शाळेत बससाठी 2 वेळा सोसायटीच्या फाटकात टाटा बाय बाय केलं की आया फेमीनं वाचायला मोकळ्या. का त्या लेकरांच्या पाठीवर त्यांच्याच वजनाची दप्तरं का द्यायची? त्यांना मनसोक्त खेळू दे, बागडू दे. राजकारत्यांना नाही अक्कल, पण पालकांना ह्या रेसमध्ये भाग का घ्यायचा? मुलं 5 वर्षाची होईपर्यंत घरातल्या घरात त्याला काहीही शिकवण्यासारखं नसतं का? सगळ्यांना घाई झाली आहे. त्याचं न्यायानं लग्नाचं वय झालं की लग्न लावायचं. साधं BCom व्हायचं ठरलं तर आयुष्याची 20-22 वर्ष शिक्षणात जातात. संसारात आदर्श पती आणि पिता होण्याचं शिक्षण कधी कुठे मिळेल का? सगळ्या गप्पा होत्या. वातावरण गंभीर होतं आणि अपरिहार्य होतं. ह्याच्यावर कधीच उत्तर सापडणार नाही का? उर्मिला म्हणाली, पुरुष वाईट असतात असं नाही. स्त्री आणि पुरुष ह्यांच्यातला हा निसर्गदत्त गुणधर्म आहे. पुरुष संकल्प करू शकतो आणि स्त्री समर्पण. स्त्रियांना संकल्प करता येत नाही म्हणून कोणी सांगितलं? ती जितकी संकल्पाकडे वळते तितकी समर्पणापासून दूर जाते. समर्पणाची शक्ती असेल आणि वृत्ती पण त्याला साथ देणारी असेल तर उर्मिलेचं आयुष्य जगावं लागतं. आपण सगळ्या उर्मिलाच, लक्ष्मणाच्या बायका. उर्मिलेला मरण नाही. धन्यवाद.